सरळ वर्तनात काय म्हणतात महाराज, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, तुका मने छंदे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे, किंवा तुका मने छंदे येणे मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी, पांडुरंगा करू प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जास्त वेळ काय घेत नाही. आज अचानक आलेलं म्हणजे आज खिरापतीचं कीर्तन आपण म्हणत आहोत. पाहे प्रसादाची वाट द्यावे दोहनिया ताट. शेष घेऊ पुढलं काय? हा पुढलं पुढी झालो एक सवा तुम्हा आळवणे. हा हा करावे निर्मळ. हा पाठ नका नसना. हुशार माणसं संगतीला असली की पास होते म्हणते ते. आजचं कीर्तन तुमच्यावरच. असं चोपदार सारखा होता म्हणला आमच्यावर कीर्तन म्हणता, दक्षिणा दिला आम्हाला निमा म्हणला तुम्हाला निमा. मी म्हणलं बिगर दक्षिणाचा म्हणलो. असो आपल्याला उगाच थोड्या वेळात कीर्तन करायचं आहे. आपली पहिल्या वर्षीची वाटचाल मग आता देवानं इथपोस्तर सुखरूप आणलं. आता परतीचा प्रवास चालू. चोपदारनं मग सांगितलं होतं जाग्यावर विठ्ठल जे जे घ्या, पण मी म्हणलो विठ्ठल जे जे काय घेत ना, एका वाक्यात उत्तरे देतो. लांबीत लावत ना. हनुमंतरायाने शिवपोट आकडले होते होय बाप्पा. तस माझ आकडायचा आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य पांडुरंगानं आपल्यावर कृपा केली. मारुती महाराजाचा आशीर्वाद, तात्यासाहेबाचा आशीर्वाद, शिवरामबुवाचा आशीर्वाद, बापूजी पाटलाचा आशीर्वाद, हरिदास पाटलाचा आशीर्वाद, ज्ञानोबाराय तुकोबारायचा आशीर्वाद, समध्याच्या आशीर्वादाने ही पालखी सोहळा चालू झाला. तुमच्या दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. समध्या साधू संतांच्या आशीर्वादानं हे चालू झालेला पालखी सोहळा. पंढरपूरची वारी झाली. आज एकादश. आपलं तुमचं लक्ष आहे का बघितलं?
असो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुमचं म्हणजे आता काय काय जणांचं लक्ष तिकडं वाचलं भारी उलाला म्हणते. आज बारस आहे, बर बारशीच्या निमित्तानं आज काल्याची सेवा एका वाक्यात उत्तरे द्यायचे. आता काल्याचं कीर्तन आता अभंग तर गोकुळीच्या सुका, नाहीतर आता गोकुळीच्या मगा बसल्यावर म्हणले बसकाकांनी म्हणले गोकुळातल्या सुखाचं वर्णन करू नका. मी म्हणलं करायचं काय का पंढरपूरच्या सुखांत पार नाही लेखा असं म्हणावं. पर सांगण्याचं तात्पर्य कृष्णानं काला कुठे केला? गोकुळात. मग तीच काला ज्ञानोबाराय तुकोबाराने एकच टाळी झाली, चंद्रभागे माझा ज्ञान राजा गोपाळाची लहाया वाटी. प्रसाद काय प्रसाद घेताची स्वामीचा पुढलं काय सुरुवात नाश होय षडवी पुता. नाही नाही तिच्या म्हणजे गुरु प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी. प्रसाद घेताची स्वामी नाश होय षडवी पुता. मग तोच काल आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता काला म्हणल्यावर आता काल्याचं कीर्तन पहिलं काय करत नव्हतं, पण सन मोमानं म्हणला जरा निबर झटका द्यायचं म्हणला. मग तुळजापुरात एकदा दिलतो, मग आता इथं बी देव वाटलं. बरं आता इकडून पुढे वाटचाल चालू आहे. बसकाकाने एकदा असं करून बघितले, इकडे चौबदार बी घड्याळ ठेवूनच आहे आणि बाप्पा दंडका घेऊन असते, पण आज रिकामाच आहे. असो म्हणजे सांगण्याचं तात्पर्य आपल्याला काला ठिकाचं आहे. पंढरपूर म्हणजे काय सर्वसामान्य नव्ह, अनंत रूपाचे हे सार, अनंत तीर्थाचे माहेर, आनंदी आनंद अपार तू हा उभा विटेवर. धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग. पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया. निरा बिहुरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी. अंगे ऐसे प्रमिष्टे बोलेला. असा असणारा हे पंढरपूर आहे. भीमा तिरे एक वसविले त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार भुजात्याशी आता साल 16 हजार रे. पुढलं काय नाचत नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विसावा. असा असणार पंढरपूर आहे. आता नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विसावा. पर दिंडीत एक बी नाचायला येत नव्हतं. इथं डॉल बी लावली का नाही, उतडाच्या उतडा. हे बाहुला बी लय नाद आम्हाला घेऊनच चालू केले. तिथं एक भीमा तिरे एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मुकाशी चार बाईला 16 नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळया सुख देईल विसावा. असा असणार पंढरपूर आहे. पंढरपूर म्हणजे सर्वसामान्य नव. आवडे पंढरी भीमा पांडुरंग चंद्रभागा लिंग. पुंडलिक विटाई जननी भेटे केव्हा सुरुवात का आपण विटाई जननी भेटे केव्हा मारुती महाराज अभंग घेत होते. सुरुवात हा पंढरीशी जावे असे माझे मनी. हा विटाई जननी भेटे तेव्हा. तसा आता येताना पंढरपूरचा महिमा आपण ऐकलो. फक्त आता एका वाक्यात आपले समद्यांनी सेवा केली. कोण आता जीव वाडाचं स्वयंपाक केले, कोण दिंडीत चालायचं, कोण भजन बनायचं, कोण नामचिंतन करायचं, कोण जीव वाढायचा. आता प्रत्येकाने कशाची सेवा केली, समद्याला सेवा केली, त्याच्याबद्दल धन्यवाद. प्रत्येकाला समद्याच्या चरणी साष्टांग दंडवत. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी. म्हणून समद्याच्या चरणी साष्टांग दंडवत करून झालेली कीर्तन रूपी सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करतो. आता कसा आहे, चोपदाराचा आदेश आहे. चोपदार नवरदेवासोबत कोण असते, मग महाराजासोबत कोण असते. मग तसं चोपदारचा आदेश पाळावा लागते. नाही दोघांनी बी तीच सांगितले. एकदा म्हणले एक आपल्या गृहमंत्र्याचा आदेश आणि दुसरं चोपदारचा आदेश पाळावंच लागते.
तसं चोपदारच्या आज्ञा म्हणले आता स्वयंपाक झाले आहे, पोटी भार, काय खांदी भूक, कुणी कुण का चलो ना म्हणा, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. तसं आता समद्याची नजर आता तिकडच आहे ना, कधी उरकीत आहे. बरं झालं आता म्हणा, शेवट म्हणा. अरे पहिली चाल मधली चाल म्हणा, मधली चाल म्हणा, गोकुळीच्या सुका. सरळ म्हणा. हे मन की भागवत आवाज
नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी नंदा घरी पुंडलिकाचे हरी गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी झालेली सेवा सद्गुरूच्या चरणी अर्पण करून पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करतो. बोलताना काय चुकीचे शब्द गेले असले त्याच्याबद्दल माफी मागतो. जी काय बरोबर आहे ते माझ्या सद्गुरूच आहे आणि जी काय चुकीचं आहे ते तुमच्या संगतीचा परिणाम. छोट्या माऊलीने सांगितले असो झालेली सेवा अर्पण. बोला शेवट. तुका म्हणे छंद तुका मन मोहे मन मोहे ले गोविंदा
द्या विना तो आपला मारला रामकृष्ण केवळी देवोनी Hare
घ्यावे घ्यावे दही भात आम्हाला तो पंढरीनाथ आम्हाला तो मुला घेऊन या घरी मुला घेऊन या घरी वाटू पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ घ्यावे घ्यावे दही भात घ्यावे घ्यावे दही भात घ्यावे 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 दही भात प्रसाद देतो प्रसाद देतो पंढरीनाथ घ्यावे घ्यावे घाले घाले हमारे को पंढरीनाथ हमारे को पंढरीनाथ घाले घाले दही भात घाले घाले दही भात घाले घाले दही भात पंढरीनाथ घाले घाले दही भात घाले घाले दही भात दही भात घाले घाले दही भात शेवटची विलावणी विसरतो न बनावा माझा देवा तुम्हाला आता बोले भाले नाही आवडे पाहि विसरतो विसरतो न बनावा माझा देवा तुम्हाला तुका म्हणे पडलो माया कला छाया कृपेची विसरतो न बनावा ज्ञान देव ज्ञान देव ज्ञान देव काला ज्ञान देव ज्ञानदेव ज्ञानदेव वाटा ज्ञानदेव स्वतः ज्ञानदेव ज्ञानदेव Dikkat al, gelen de bunu. ज्ञानदेव ज्ञानदेव
ज्ञानदेव ज्ञानदेव सागरा ज्ञानदेव ज्ञानदेव लवकर देव ज्ञानदेव झाले समाधान तुमचे आता झाले मनाने सर्वाधिका आता कामने भोगी प्रेम सत्य
माझ्या जन्मदिनी पंढरीचा वारकरी वारकरी संता संगीत विण्याच्या पाठी मागून या. कल्लोळ पंढरीचा वारकरी वारकरी सुधारी चंद्रभागे स्नान तुका मागे घेतली ध्यान पंढरीचा वारकरी वारकरी देशोदरी बाई वागुंगा या संता निर्वेद आणि तुका मागू देवा तुका म्हणे आता उदारक होई मदती बाय देव तुकार देव तुकारे ज्ञानदेव तुकारे ज्ञानदेव पुंडलिक वरदारक ज्ञानदेव तुकाराम श्री संत मारुती महाराज की जय. सर्वांना विनंत्या जागेवर बसून घ्या. खाली सगळ्यांनी बसून घ्या. सणाचा आवाज म्हणा म्हणा कुणाला म्हणा